नमस्कार प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर तुमचं स्वागत। राज्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांकडे आणि आगामी महापालिकांच्या निवडणुकींची एक प्रकारची सेमीफायनल म्हणून बघितलं जात होतं। या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली। या सगळ्याचं श्रेय प्रचारासाठी सर्व जिल्हे पिंजून काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेलं। पण सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पिछेहाट। राष्ट्रवादी थेट पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, पण या दारुण पराभव आलेला नाही। काँग्रेसमध्ये मात्र पराभवाचं खापर फोडण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचं चित्र समोर येतं। काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनाच या निवडणुकीत जोरदार धक्का बसला। विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता नगरपालिकेत दारुण पराभव झाला, तर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना केवळ देवगड नगर पंचायतीनं हात दिला, इतरत्र पराभवाला सामोरं जावं लागलं। या आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली ती अहमदनगर जिल्ह्यात। काँग्रेसचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आणि मितभाषी आणि मृदुभाषी असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर नगरपालिकेत आपलं वर्चस्व अबाधित राखलं। मात्र राहत्यातल्या काँग्रेसच्या पराभव विखे पाटलांच्या पक्षविरोधी धोरणामुळेच झाल्याचा आरोप थोरातांनी केला। तर दुसरीकडे नारायण राणेंनी घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, सरकार विरोधात काँग्रेस पुरेशी आक्रमक नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाच्या नेतृत्वालाच, राज्याच्या नेतृत्वालाच त्यांनी लक्ष्य केलं। काँग्रेसच्या पिछेहाटीनंतर काँग्रेस मंथन करणार की आरोप प्रत्यारोपांचीच राळ उडवणार? चला, या संदर्भात आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात। नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर आरोप केले। नगर जिल्ह्यात सतत भाजपला मदत करणं आणि काँग्रेसच्या विरोधात मदत करणं हेच काम असल्याची घणाघाती टीका थोरातांनी विखे पाटलांवर केली, तर थोरातांनीच पक्षनिष्ठा तपासण्याची गरज असल्याचं प्रत्युत्तर विखे पाटलांनी दिलं। कुटील नीती आणि पैसा याच्या आधारावर दुर्दैवानं ज्यांच्यावर काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी दिली तेच काय काय खेळ करता येतो वेगळे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे। खरं म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी की काँग्रेस वाढवण्याची, त्यांची सत्ता का गेली ते त्यांनी तपासून पाहावं। पण जिल्ह्यात सुद्धा भाजप बरोबर जाणं किंवा विरोधी जे आहेत काँग्रेसच्या त्यांना मदत करणं, या सगळ्या गोष्टी ते करत आलेले आहेत। आम्ही त्यावर फार बोलत नाही, कारण त्यात काँग्रेसचंच शेवटी कमीपणा होता असं आम्हाला वाटत असतं। खरं म्हणजे त्यांच्या एक पक्षनिष्ठा त्यांनी एकदा स्वतः तपासण्याची गरज आहे। शकुंतला थोरातांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार होत्या, आपण घोडाचिन्ह घेऊन बंडखोर म्हणून निवडून आलात, मग त्यांना त्या विसर पडलेला दिसतोय। कुटील नीती कोणाची आहे? शेवटी मला असं वाटतं की पैशाचा वापर कोणी किती केला हे जर संगमनेरच्या जनतेला आपण विचारलं तर ते सांगतील तुम्हाला, पण मला त्या विषयात जायचं नाही। महत्त्वाचं की माझ्या विधानसभेच्या निवडणुकीतही जाहीरपणे ज्या काही संगमनेरची मतदारसंघातली गावं जी नंतर माझ्या मतदारसंघाला जोडली गेली, तिथं राजरोजपणे त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेचे फलक लावत होते, त्यांचं काम करत होते। हे अजूनही घटना ताज्या आहेत की तुम्ही इतक्या वर्ष मंत्रिपद भोगलात, मंत्रिपदावर राहिलात, एवढे मोठी पदं मिळाली तुम्हाला शासनामध्ये, आपण संगमनेरच्या बाहेर, शहराच्या बाहेर कोणत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचाराला गेलात काँग्रेस उमेदवारांच्या? जे आरोप झाले ते आपण पाहिलेत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आणि नेते बाळासाहेब थोरात आपल्याबरोबर आहेत। बाळासाहेब थोरात, आत्तापर्यंत आपण अत्यंत मृदू, मितभाषी, किंबहुना अत्यंत संयमी, किंबहुना बॅकग्राऊंडमध्ये मिक्स होणारा नेता, अशा प्रकारची आपली भूमिका होती। आपण कधीही बेताल वक्तव्य, बेछूट वक्तव्य असं कधी करताना दिसलं नाही, परंतु आत्ता मात्र असं दिसतंय की पहिल्यांदा आपण आपल्या पक्षाच्या, राज्याच्या नेतृत्वाबद्दल कदाचित करिअरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची तोफ डागली आहे। पराभव माणसानं एकत्र ठेवू शकत नाही, हे सत्य आहे का त्याहीपेक्षा सुद्धा पराभवाला खरोखरच राज्याचं नेतृत्व जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण हे विधान केलं? हे खरं आहे की मी कधी असं विरोधी पक्षविरोधी कधी वक्तव्य केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु हे 2 वर्ष ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये आम्ही बसलो आहोत त्यावेळेस आम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी उलट वाढली असं माझं मत आहे की पक्ष सांभाळला पाहिजे, संघटन केलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे। ज्यावेळेस आपण विरोधी पक्षात आहे म्हणजे पक्ष संकटात असताना जास्त एकत्र यायला पाहिजे, ही वस्तुस्थिती। पण असं असताना ज्यांच्यावर जबाबदारी पक्ष वाढवण्याची आहे, पुन्हा पक्ष सक्षम करण्याची आहे, पुन्हा सत्तेवर येण्याकरता काम करण्याची आहे, त्या तत्वाकरता, त्या विचाराकरता काम करण्याची आहे, दुर्दैवाने तसं चित्र
दिसत नाही. ज्यांच्याकडून अपेक्षा जनतेच्या आहेत, काँग्रेस जनांच्या आहेत, ते उलट जर अशा पद्धतीनं काम करत असतील की जिथं शक्य तिथं काँग्रेसला अडचणीत आणण्याचंच काम करत असतील आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थाकरता किंवा आपले जे पक्षांतर्गत विरोधक आहे त्यांना अडचणीत आणण्याकरता म्हणून आपल्या विरोधी पक्ष नेतेपदाचा उपयोग करत असतील, मग ते जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याकडून ते फायदे घेऊन स्वतःचे फायदे घेण्याकरता आणि जे त्यांना राजकीय विरोधक अंतर्गत वाटतात त्यांना त्रास देण्याकरता वापरत असतील, तर शेवटी कुठंतरी संयमाचा कडेलोट तर साहजिक आहे. आणि तो संयमाचा कडेलोट प्रवरेच्या किनारी फुटला असं म्हणायला हरकत नाही. याची सुरुवात झाली ती त्या जिल्ह्यामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यापासून. राधाकृष्ण विखे पाटील किंवा विखे पाटील आणि पिपाडा यांच्यातलं राजकीय सख्य सगळ्यांना माहिती आहे, काय वैर आपण सगळेजण जाणता. त्या पिपाडांना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मदत करून बाळासाहेब विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव होईल याच्याकरता आपण प्रयत्न केलेत. अशी पद्धत आमची अजिबात नाही आणि कदाचित त्यांनी स्टेटमेंट ते काही करू शकतील, परंतु आमची जनता जी आहे, विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातली जनतेला वस्तुस्थिती माहिती आहे. आम्ही तसा प्रयत्न केला असता तर 2009ला एक वेगळं घडलं असतं. वस्तुस्थिती ती आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आम्हाला ओळखते, त्यावरती शंका बाळगण्याचं कारण नाही. असा कोणताच प्रयत्न, शेवटी पक्ष पहिला सत्तेवर आला पाहिजे. भांडणं तर थोडेफार प्रत्येक पक्षात चालतात, नाकारता येत नाही, वादविवाद असतात, परंतु पक्ष तर आला पाहिजे, हीच भूमिका आम्ही कायम ठेवतो. मग ही जर भूमिका असेल तर प्रचाराच्या दरम्यान आपण जोर का नाही लावला? विखे पाटील यांनी स्पष्टपणे आपल्यावर आत्ता आरोप केला आहे की तुम्ही असं म्हणता की त्यांचं छुपं संगनमत होतं. आज देखील तुम्ही त्या आरोपाचा पुनरुच्चार केलेला आहे. परंतु विखे राहुरी, देवळाली, प्रवरा, पाथर्डी, राहाता, शिर्डी, कोपरगाव, बाजूच्या जिल्ह्यातल्या येवला इतर नगर परिषदांना फिरले. तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता या निवडणुकीमध्ये कुठे आम्हाला दिसला मला सांगा? नाही, याला कारण आहे असं आहे की सहज आपण आणखी पाठीमागे जाऊ. विधानसभेच्या वेळेस आम्ही दोन्ही मंत्री होतो, मंत्री राहिलेलो होतो अनेक वर्ष, ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये होतो. विधानसभेला मी संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ फिरलेलो आहे. मी माझ्या मतदारसंघाकरता 4-5 दिवसापेक्षा जास्त वेळ दिला नाही. माझा उलट प्रश्न आहे की स्वतः राधाकृष्ण विखे पाटील जे पुढे विरोधी पक्ष नेते झाले, इतकं त्यांचं जर चांगलं वजन होतं तर ते किती मतदारसंघामध्ये फिरले? आम्ही आता फिरलो नाही. हे याचं कारण असं आहे की त्यानंतर 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक, जर एखाद्या पक्षातलं, आम्ही ज्येष्ठ आहे, मी 7 वेळेस विधानसभेत निवडून आलो आहे आणि काँग्रेसच्या याच्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठमध्ये मी आहे, असं आहे, तर आम्हाला पक्षामध्ये जर दुय्यम वागणूक दिली जात असतील, वेगळ्या पद्धतीनं वागणूक दिली जात असेल, तिथं दुय्यम वागणूक म्हणजे नेमकं काय? असं असतं की शेवटी मी आतापर्यंत ज्यावेळेस पालकमंत्री राहिलो त्यावेळेस आणि संपर्क मंत्री राहिलो, तर माझ्याकडे रिजनल प्लेसेस सगळ्या माझ्याकडे होते. मी नागपूरला पालकमंत्री राहिलो, मी औरंगाबादचा पालकमंत्री राहिलो, संपर्क मंत्री म्हणून मी नाशिकमध्ये काम करत होतो आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला ताकद देण्याचं काम केलं. असं असताना मला उस्मानाबाद माझ्याकडं द्यायचं आणि नाशिक मात्र स्वतःकडं घ्यायचं, याच्यामध्ये कुठेतरी अवहेलना करण्याचा जो भाग आहे पक्षाच्या याच्यामध्ये, ती कुठेतरी मनाला त्रासदायक वाटून जात असतं. आणि त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय निष्ठांबद्दल आपण शंका उपस्थित करताय? त्यांनी माझ्याबद्दल शंका उपस्थित केली, हा तर खरा विनोदच आहे. खरं म्हणजे माझ्याबद्दल माझ्या राजकीय निष्ठा तपासाव्या लागतील असं म्हणणं हे महाराष्ट्र हसला असेल असं वाटतं. ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की माझ्या राजकीय निष्ठा तपासाव्या लागतील, त्यावेळेस महाराष्ट्रातला काँग्रेस जन असेल किंवा ज्याला राजकारण कळतं असा प्रत्येक व्यक्ती हसली असेल की पहा हा विनोद आहे. हा कोणताही विरोधी पक्षनेता आपल्या बाजूने असावा किंवा त्याच्या माध्यमातून आपल्या विरोधी पक्षावर पकड बसावी असं प्रत्येक मुख्यमंत्र्याला वाटत असतं. परंतु विरोधी पक्षनेत्याचं काम असतं की त्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात रान उठवायचं असतं. असं रान उठवण्यात कुठेतरी काँग्रेस कमी पडला. याचं कारण अनेक सहकारी संस्था राधाकृष्ण विखे पाटील चालवतात, त्या संस्थांचे अनेक कामं सरकारकडे असतात, त्यामुळे ते दबून राहिलेत आणि त्याच गोष्टीतून कुठेतरी सरकार विरोधातला स्वर कमी होतोय. नाही, एक पहिल्यापासून मी पाहिलेलं आहे की ते विरोधी पक्ष नेते झाले, परंतु त्यांनी कधी ॲग्रेसिव्हली असं काँग्रेसची बाजू धरून विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षावर आघात केले असं कधी मला दिसलं नाही.
आणि त्यात दिसतं की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस विधानसभेचा अध्यक्ष निवडायचा होता त्यावेळेस निवडणूक झाली असती तर आपल्या भाजपच्या बरोबर कोण कोण जाणार, शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली असती, राष्ट्रवादीला भूमिका स्पष्ट ती निवडणूकच घेतली नाही. विश्वासदर्शक ठरावाचा पोल मागायला पाहिजे जो गटनेता आहे त्या प्रमुखांनी, त्यावेळेस पोल मागायला उभे राहील त्यांच्या. आणि उलट नंतर मात्र राज्यपालाच्या विरुद्धही तिथं आंदोलन सुरू केलं त्यांनी आणि त्याच्यात 5 जण मात्र त्यांना आपण पाहिलं की सदस्य निलंबित करण्यात आले. हे सगळ्या त्यांच्या भूमिका कायम अशा संशयास्पद राहिल्या. ही तो वस्तुस्थिती आहे. विरोधी म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून काही सवलती उपटतायत, काही प्रोजेक्ट सँक्शन करून घेतात, काही आपल्या संस्थांची कामं करून घेतात आणि त्याच्या बदल्यात पक्षाला वेठीला धरतायत. त्यांची स्वतःची कामं ते करत असतील, एक तर भाग आहेच आहे. त्या व्यतिरिक्त आमच्यासारखे अंतर्गत विरोधक जे आहे त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये शुक्लकाष्ठ पाठीमागे लावण्याचा जो त्यांचा कार्यक्रम असतो. शुक्लकाष्ठ म्हणजे नेमकं त्यांनी काय लावलं? अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातून आम्हाला मानसिक व्यक्तिगत त्रास होईल अशा प्रकारचे काही उद्योग तुमच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या गेल्या. त्यांच्या निर्णय आमच्यावर सुद्धा केसेस टाकण्याचे प्रयोग चालू असतात. आणि हे सगळे शुक्लकाष्ठ लावणं, ते वाढवणं, ते कसे याचा करता ते उपयोग त्या सगळ्या विरोधी पक्षनेते पदाचा करतायत असं माझं मत आहे. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा वापर आपल्याच पक्षातल्या विरोधकांना, जे ताकदवर नेते आहेत त्यांची ताकद कमी करण्यात, खच्ची करण्यात वापरता, हे सत्य आहे? आता असंच वस्तुस्थिती आहे ती. मग या सगळ्याची नोंद केंद्राचं नेतृत्व का घेत नाही? नाही, एक तर पाहिलेलं आहे मी की केंद्रामध्ये आदरणीय सोनियाजींना ही वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे. खरं त्यांना जास्त त्रास द्यावा असं कधी आम्हाला वाटत नाही. त्यांनी खूप आमच्या जीवनामध्ये जो काही गोष्टी केल्या असतील, काँग्रेसच्या जीवनामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. राहुलजींना सुद्धा या गोष्टी मी कानावर घातलेल्या आहेत. परंतु काय असतं त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस हे निष्ठावंतच आहे, हे कुठं जात नाही, हे पक्क मत त्यांचं बनलेलं आहे. हे निष्ठावंत हे काय हालत नाही, हे राहणार आहेत बरोबर. म्हणजे जे बरोबर राहणार नाही त्यांना सांभाळण्यामध्येच आता जास्त ताकद जाते. म्हणजे याचा अर्थ काँग्रेसमध्ये जे निष्ठावंत आहेत त्यांनी आपण इतरत्र जाऊ शकतो अशी किमान हुल मारायची तरी वेळ आलेली आहे. आता हेच स्वभावाचा भाग आहे, आमचा निष्ठेचा भाग आहे, तत्वावरच्या विचाराच्या निष्ठेचा भाग आहे. पण दुर्दैवानं त्याचा मात्र त्रास असा होतो. ही वस्तुस्थिती की निष्ठावंत आहे किंवा काँग्रेस ज्यांना वाटती आणि त्याच्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न जे करतायत त्यांना ताकद देण्याचं काम होत नाही असं माझं मत आहे. एकीकडे तुम्ही हल्ला करताय, तसाच मालवणमधून थेट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी देखील निशाणा साधलेला आहे. पक्षाच्या कामगिरीवर त्यांनी उघड टीका केलेली आहे. तुम्हाला वाटतं की विरोधी पक्ष नेते आजचे प्रभावी नाहीत, या राण्यांच्या बोलण्यात तथ्य आहे? नाही, राणेसाहेब हे सगळ्यात ॲग्रेसिव्ह असे नेतृत्व आहे. त्यांची भावना मात्र कायम काँग्रेस वाढावं ही कायम राहिलेली. त्यांचा प्रयत्न तो राहिलेला आहे. वेळप्रसंगी त्यांच्या एक क्षमता आहे ती मान्य करतो आम्ही की त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे की स्पष्टपणे बोलण्याची, विरोध करण्याची, सत्ताधाऱ्यावर टीका करण्याची त्यांची क्षमता आम्हाला सुद्धा मान्य करावं लागते. वस्तुस्थिती की जी आमच्यात कदाचित कोणामध्ये ते गुण नसतील ते त्यांच्यामध्ये आहेत. आणि ते ज्या पद्धतीनं विरोधी म्हणजे सत्ताधाऱ्यावर करतात तसं जर कुणी चुकलं तर ते सत्ताधाऱ्यात म्हणजे आपल्या पक्षातल्याला कोणाला सोडित नाही, ही त्यांची पद्धत आहे. पण मग मला सांगा, त्यांनी जे एक विधान केलेलं आहे की काँग्रेस नेतृत्व कार्यकर्त्यांना मदत करत नाही, घरात बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे कोणावर आधारित होतं? अशोक चव्हाण का? मला वाटतं काँग्रेस वाढवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे आज ज्यांनी घेतलेली आहे, प्रमुख आहे, त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, काम केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. काँग्रेस नेतृत्वाची तर जबाबदारी असते की चुकलं तर त्याला चुकलं म्हणलं पाहिजे, जो चांगला काम करतो त्याला शाबासकी दिली पाहिजे. ही तर स्थिती त्यांनी केलं पाहिजे अशी गरज आहे आजची. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवू शकणारे क्लीन आणि अत्यंत काय ज्याला आपण मृदुभाषी, मितभाषी अशी इमेज असलेला नेता भारतीय जनता पक्षासाठी मोठा ॲसेट नाही असू शकत? नाही, त्यापेक्षा आम्ही एक विचार घेऊन वर्षानुवर्ष काम करतोय, म्हणजे पिढ्यानपिढ्या काम आम्ही करतो आहोत. आणि माझ्या मते तो सुद्धा एक मोठं भांडवल आहे आमचं, म्हणजे आमच्या जीवनाचं, व्यक्तिमत्वाचं ते एक मोठं भांडवल आहे आणि ते जपणं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं. परंतु अशा प्रकारे कोंडमारा सहन करत आपण किती काळ राहू शकणार? जर पक्षामध्ये पक्षाचं राज्यातलं नेतृत्व जर आपल्याला अशा प्रकारे कोंडीत पकडत असेल, खिंडीत पकडत असेल, आपल्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकत असेल, स्वतःचे फायदे करून पक्षाची हानी करत असेल, तर या कोंडमाराबद्दल आपण किती काळ सहन? नाही, कोंडमारा 2 वर्ष सहन केला म्हणून तर मीडिया पुढे कधी जाण्याची पद्धत नव्हती. ह्या विषयात अंतर्गतच सांगत होतो. प्रथम मीडिया पुढे या कारणाने जातो की कुठेतरी श्वास मोकळा करावा,
व्यक्त करण्याचा प्रयत्न मी आज केला. पण तो श्वास मीडिया समोर जायच्या अगोदर तुम्ही दोघं एकत्र बसून कधी हा प्रश्न सोडवायचा किंवा पक्षातल्या केंद्रीय नेतृत्वासमोर दोघांनी बसून आपापली बाजू मांडून नाही, ती एका बाजूनं कधी ह्या गोष्टी होत नसतात. त्या दोघांची इच्छा असली पाहिजे. दुर्दैवानं तशी स्थिती नाही. आम्ही प्रयत्न केलेला आहे असा का एकत्र पद्धतीनं बांधणी करू, पण तसा प्रतिसाद कधी मिळाला नाही, कारण त्यांचे हेतू जे आहे तेच हेतू वेगळे आहेत. म्हणजे त्यांच्या कार्यशैलीबद्दल तुमचा आक्षेप नाही आहे, तर कार्यशैलीबरोबर त्यांच्या हेतूंबद्दलही आपली शंका आहे. काय आहेत ते त्यांचे हेतू? त्यांचे हेतू काँग्रेसला ताकद देण्याचे आहेत असं कधी वाटत नाही. ते व्यक्तिगत जे आहे, व्यक्तिगत राजकारण, व्यक्तिगत स्वार्थ याच्याशी निगडीत आहेत. व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत राजकारण हे ज्याचे हेतू आहेत अशी व्यक्ती लायक व्हावा ही अपेक्षा आहे आमची. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या त्यांनी प्रयत्न पदावर करावा. असावं की असू नये असं वाटतं. नाही, जर आहे तोपर्यंत तर ते सिद्ध केलं पाहिजे की मी योग्य आहे आणि काँग्रेस वाढवण्याचाच प्रयत्न मी करतो. आतापर्यंत 2 वर्ष झाली त्यांनी सिद्ध केलं असं वाटतं आपल्याला. नाही, दुर्दैवानं नाही. मग अशा व्यक्तीला त्या पदावर राहायची अजूनही जोपर्यंत पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे तोपर्यंत ते राहणारे त्यांनी ते दाखवून द्यावं का पण यात मला पक्षाचं जे काँग्रेस नुकसान होत आहे त्याबद्दल काय सांगाल? नुकसान न भरून येणार आहे. न भरून येणार आहे. याच्यावर तुमच्यासारखे जे निष्ठावान आहेत जे आज पक्षात वारंवार डावलले जात आहेत त्यांची काय मनोभूमिका होते असं वाटतंय? नाही, ती खूप नाराजी त्यामध्ये आहेच आहे. सहसा असंही वाटून जाते पक्ष कार्यकर्त्यांना की आता सगळा पक्ष कुठेतरी ठराविक एका गटाशी निगडीत झालेला आहे. त्यांचं ते सगळं पाहिलं जातं, त्या गटाशी निगडीत पाहिलं जातंय आणि अनेकांची अवहेलना ही होते. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आता पुढे आली, महत्त्वाची निवडणूक आली. कधी कधी असं वाटून जातं की त्यावेळेस अनेक निष्ठावंत जे असतील, काम करणारे असतील, त्यांना त्रास होईल असंही वाटून जातं. कुठलं असं पक्षातलं पद हवंय का की याच्याकरता आपण थेट राज्यातल्या नेतृत्वाच्या वर हल्लाबोल करताय? नाही, अजिबात नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून राहण्याची माझी तयारी आहे. फक्त पक्ष पुढे गेला पाहिजे, ते विचार पुढे गेले पाहिजे, तो पुढे गेलं पाहिजे असं वाटणारा मी कार्यकर्ता आहे. बाळासाहेब थोरात, पक्ष पुढे कुठे जातोय? तुमच्या जिल्ह्याचं उदाहरण घ्या, अगदी फार तुमच्या संगमनेरचं उदाहरण घ्या. सगळी पदं जी मिळत आहेत ती सुधीर तांबे, सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे आणि आपल्याला मिळत आहेत. आपल्याच घराण्यात हे सगळं फिरत राहते. तीच गोष्ट पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांची आहे. जो आपला आत्ता पडझड झाली पक्षाची त्याच्यामागे कुठेतरी प्रस्थापितांना धक्के द्यावे. मग ते तुम्हालाच नाही फक्त, ते दानवेंच्याही कुटुंबात घडलेलं आहे, पंकजा मुंडेच्याही बाबतीत घडलेलं आहे, बबनराव लोणीकरांच्याही बाबतीत घडलेलं आहे, भुजबळांच्याही बाबतीत घडलेलं आहे, नारायण राणेंच्याही बाबतीत घडलेलं आहे. प्रस्थापित ज्यांनी आपल्या कुटुंबामध्येच फक्त सत्ता ठेवली त्यांच्या विरोधात जनता असं वाटत नाही? हा मेसेज असं वाटत नाही? नाही, याला कारण असं आहे की आता जनतेनं निर्णय दिला, त्यामध्ये तर दुर्गाताईला चांगल्या मतांनी निवडून पण त्यांचं मताधिक्य घटलेलं आहे. मताधिक्य एकंदर सगळ्या याच्यामध्ये, परंतु एकंदर मताधिक्य पाहिलं तर चांगलं मिळालं. 6,000 मतांना निवडून येणं ह्या सगळ्या वेगळ्या वातावरणामध्ये ही सोपी गोष्ट नव्हती. आणि कौटुंबिक म्हणाल तर तुम्ही डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार आहेत, नातेवाईक आहे माझे, परंतु ते 6-5 जिल्ह्यांमध्ये फिरतायत, संघटन त्यांनी केलं आणि पुन्हा 2 वेळेस निवडून आले. जनता त्यांना निवडून देते ना. सत्तेचा उल्लेख केला तो पक्ष काम करतोय, तर काय सत्तेचं कोणतं पद असं काही त्याच्याकडे आहे असं नाहीये. उलट टीम असती, ही काम करीत असती. आणि आमच्या खाली जी कार्यकर्त्याची टीम आहे, विविध संस्था आहे, माझ्याकडे साखर कारखाना आहे, माझ्याकडे दूध संघ आहे, माझी मार्केट कमिटी आहे, माझी शेतकी संघ आहे, सगळ्या संस्था सुंदर पद्धतीनं चाललेल्या सहकारी संस्था किंवा इतर असतील. त्यावेळेस सर्व जाती धर्म पक्ष असं आम्ही बसवतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत आमची आहे. आमचं तसं कौटुंबिक टीम म्हणून कदाचित त्या माझ्या टीममध्ये ते असतील, पण याचा अर्थ बाकी सगळ्यांना सुद्धा प्रचंड चांगला वाव आम्ही देत असतो. मग जर असं असेल तर 771 जागा मागच्या वेळी 2011 मध्ये काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि त्या जागा आता घटून 633 वर आल्या. तर भारतीय जनता पक्ष ज्याला 298 होत्या तो आज जवळपास 970-980 जागांवर जाऊन पोहोचलेला आहे. भाजप तिप्पट चौपट वाढताना दिसतोय आणि काँग्रेस 70-75% येताना दिसते आहे. याचं विश्लेषण आपण काय कराल? तुमचा जो मतदार आहे तो मतदार तुमच्यापासून हल्ला, त्याचं खापर आपण MIM वर कशाला फोडता? नाही, एक आहे बीजेपी कदाचित पुढे गेली, भाजप हे जरी खरं असलं, 2 नंबरला काँग्रेस राहिली असली. आम्हाला थोडीशी आणखी नियोजनाची गरज होती, सुसंवादाची गरज होती. काही असे असतात की काही वाद आपल्याला मिटवायचे असतात, हे करण्याची गरज होती. त्यामध्ये आम्ही कमी पडलो असं माझंही मत आहे. तसं करू शकलो असतो तर आज 1 नंबरला आपल्याला काँग्रेस पक्ष दिसला असता. म्हणजे अजूनही आपल्याला असा विश्वास आहे की आपला जो मतदार आहे तो मतदार आजही आपल्या बरोबर आहे? काँग्रेस खूप महत्त्वाचं असेट जे आहे, त्याचा जो बेस आहे तो आहेच आहे. त्याला साथ तर घातली पाहिजे आपण. अरे तू चल, आपण एकत्र राहू, चला बरोबर असं म्हटलं पाहिजे. त्यामध्ये आम्ही कमी पडतो आहोत. माझ्या मते ना सोनियाजी कमी पडतायत, ना राहुलजी कमी पडतायत. कमी पडतोय तो आम्ही पडतोय.
सोनियाजी किंवा राहुलजी कमी पडत नाही आहेत, परंतु मग विधानसभेपासून सातत्यानं पक्षाची आत्ता जी घसरण सुरू आहे त्या घसरणीला जबाबदार कोण? आम्ही सर्वजण, त्या- आम्ही त्याला- सर्व काँग्रेसचे जे सर्व प्रमुख आहे, आमच्या सगळ्यांची जबाबदारी किती हा पक्ष पुढे नेण्याकरता काम करण्याची. आम्ही जर एकत्र पद्धतीनं चांगलं काम करू शकलो, या असं वेगळं मी जे बोललो पूर्वी ते केलं नाही, तर सहजपणे काँग्रेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने उभं राहील. अजूनही आपल्याला अशी खात्री आहे की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पुन्हा धडाडीनं उभा राहू उभा शकेल? राहू शकतो, कारण एक खूप मोठा बेस असणार आहे. गरीब माणूस जो आहे त्याला कोणी प्रचार नाही केला आणि मतपत्रिका पुढे आल्यावर त्याला प्रथम पंजा दिसतो ना. जर आपण त्याच्यापर्यंत खरंच जाऊन पोहोचलो व्यवस्थित, त्याचे प्रश्नाशी आणि ते आपण पोचण्याकरता राज्य नेतृत्वात बदल व्हायची गरज आहे. त्यांनी ते काम करावं चांगलं, असं आज मी म्हणेल की त्यांनी ते काम करावं. जे एवढं मोठं भांडवल तुम्हाला दिलेलं आहे पक्षानं, जी परंपरा दिलेली आहे, तिला जपण्याऐवजी तुम्ही तोडायचं काम करू नये. त्याला जपा, वाढवा, तुमचा पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ शकतो. आपल्याला अजूनही असं वाटतं की आपला मतदार हललेला नाहीये, आपल्याला केंद्रीय नेतृत्वात काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु राज्यामध्ये इश्यू घेण्यात आपण कमी पडतोय, याची जबाबदारी फक्त आपण विरोधी पक्ष नेते अथवा प्रदेशाध्यक्षांवर टाकताय? नाही, त्यांच्यावर तर जबाबदारी आहेच आहे, मी नाकारत नाही. आमच्या सर्वांवर जबाबदारी. त्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की सगळ्यांना बरोबर घेणं, त्याच्यात गटतट नको. दुर्दैवानं जे दिसतं आहे की काहीतरी विशिष्ट लोकांना ताकद देणं, विशिष्ट लोकांना निनाळी पदं देणं, एका गटाचं आहे का काय असं वाटणं, हे कुठेतरी बाकी जे असतात काही त्यांना ते नको असतं, ते त्रासदायक होऊन जातं मनाला. तुम्ही ज्यावेळेस दिसेल की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं आहेत हे, तर सगळे उभे राहतील, भक्कमपणे काम करतील, काँग्रेस पुढे जाईल. काँग्रेस पुढे जाईल असं आत्ता जरी आशावाद व्यक्त करत असले तरी देखील कुठेतरी स्वर दुखावलेला आहे. या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती मराठा मोर्चांची आणि नोटाबंदीची. त्याचा परिणाम नेमका का झाला नाही, चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा जी24 तास. आपल्यासोबत आहेत माजी मंत्री आणि काँग्रेसचे अत्यंत ताकदवर असे नेते बाळासाहेब थोरात. नमस्कारामध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत. बाळासाहेब थोरात, काँग्रेसचा जो आत्ता पडझड झाली, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास पराभवाच्या छायेत तिकडे पोहोचलं, याचं एक कारण कुठेतरी मराठा मोर्चा याच्यासोबत हे दोन्ही पक्ष स्वतःला जोडून घेत होते, त्याचं एक कारण आहे. त्यामुळे इतर जो वर्ग होता तो आपल्यापासून दूर गेला. मला तसं वाटत नाही की मराठा मोर्चामध्ये काही पक्षीय राजकारण होतं. ते उत्स्फूर्तपणे लोक पुढे येत होते आणि त्याच्यातून ते मोर्चे झाले होते. कोणी पक्षाचं म्हणून जर ठरवलं असतं तर ते इतके उत्स्फूर्त पण झाले बहुजन नसते. समाजामध्ये अशा प्रकारची एक प्रतिक्रिया होती, अशा प्रकारचा एक सुप्त मतप्रवाह होता की या सगळ्या मागे जी ताकद जी आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पुरवत आहेत. नाही, काय आलं, जे आज प्रस्थापित आहे किंवा संस्थावाले आहेत, मोठे नावं आहेत, तर ते संस्थावाल्यांची तर नावं काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रामुख्यानं आहेत आणि त्यामुळं कदाचित तसा समज झाला असेल. परंतु जर काँग्रेस राष्ट्रवादींनी ठरवलं ना असा मोर्चा काढायचा ठरवला तर तो होऊ शकत नाही. ती अंतर्गत जी उत्स्फूर्तता होती, काय कारण असतील त्याचे, अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे तो. कोणत्या विशिष्ट कारणावर बोट ठेवता येत नाही, कशी एवढी उत्स्फूर्तता तयार झाली हे अभ्यासाचा विषय. परंतु त्याला मला अजिबात त्यात पक्षीय असं वाटत नाही. ती एक वेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये म्हणजे उठाव त्याचा होता. कुठलाही परिणाम या निवडणुकांमध्ये दिसला नाही असं आपलं ठाम मत आहे. नाही, तो परिणाम दिसायचा असला तर पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समित्या प्रामुख्याने, शहरी याच्यामध्ये त्याच्या काही मर्यादा मराठा म्हणून आपण आता जिल्हा परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा विषय काढलाय म्हणून हा प्रश्न विचारतो. आपल्याकडची काही गावं जिथून आपण 5-5 वेळा आमदार म्हणून निवडून आला आहेत, त्यातली काही गावं ही आता विख्यांच्या इथे जोडली गेलेली आहेत, तेव्हा त्यांना ती गावं राखण्याकरता, त्या नगरपंचायती राखण्याकरता आपली मदत निश्चितच लागणार आहे. आपण काय सूचना देता या? नाही, असं आहे की खरं आहे की माझे काही अशी एक सर्कल आहे की ते विख्यांच्या मतदारसंघात गेले की जिथे मी 5 वेळा आमदार झालो होतो. नंतर 2 वेळा मी बाहेर दुसऱ्या याच्यात होतो. तुम्हाला एकत्र ज्यावेळेस आहे, काँग्रेसचे तुम्ही आहात, तर एकत्र पद्धतीनं गेलं पाहिजे. तुम्ही जर वेगळं, आम्ही तुम्हाला विचारणार नाही, कार्यकर्ता असं केलं तर अडचणी निर्माण होत असतात. ह्युमिलेशन कोणाचं झालं नाही तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात, असं काही नाही. म्हणजे मागे स्वतः राधाकृष्ण विखे पाटील मंत्री नव्हते, त्या काळात मी मिनिस्टर होतो. मी जिल्ह्यामध्ये पूर्ण काँग्रेसचं बहुमत आणलं
आणि त्यांच्या धर्मपत्नींना मी अध्यक्ष जिल्हा परिषदचं केलं. ही वस्तुस्थिती आहे. एकत्र ठरवलं तर चांगलं काहीही होऊ शकतं असतं. ही वस्तुस्थिती, त्याचं वागावं लागेल तसं. परंतु आत्ताच्या घडीला जे चित्र दिसत की या सगळ्याच्या एक गडद छाया ही येऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांवर निश्चित पडणार आहे. आताच्या याची जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदला मला वाटत नाही का त्याचा परिणाम तसा राहील. कारण ही सगळी जे पक्षीय नेतृत्व असतात ते सर्व समाजांना यांना बरोबर घेऊन जाण्याची ती पद्धत आहे. आणि विशेषतः मराठा समाजाचे नेतृत्व जरी असले तर ते सगळे समाज बरोबर घेऊन जाण्याची पद्धत जुनी आहे. मला वाटत नाही की त्याचा परिणाम होईल म्हणून. या पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडताना आपल्या भागामध्ये शेवटचा शब्द कोणाचा असावा असं वाटतं आपल्याला? नाही, असं असतं की सहसा ज्याच्यात आमदार आहे त्या भागातला आणि ज्याचा प्रभाव क्षेत्र जरी आमदार नसलं तर प्रभाव क्षेत्र आहे त्याला मान त्याच्यामध्ये दिला जातो आणि त्या पद्धतीने निवड हे होत असते. हे आमच्या जिल्ह्याचं म्हणाल तर जवळजवळ जास्तच्या क्षेत्रामध्ये जो तो प्रभाव आहे त्या पद्धतीनं तो त्याची जागा निवडून आणण्याकरता प्रयत्न करतो, नावं ठरवतो. काळजी एकच आहे की जिथे आता काँग्रेसचे आमदार नाहीत किंवा प्रभावी कोणी नाही आणि तिथला कार्यकर्ता मात्र काम करणारा आहे, तिथे योग्य कार्यकर्त्याला जो निष्ठावंत आहे, योग्य आहे, निवडून येण्याची क्षमता आहे, त्याला तिकीट मिळालं पाहिजे याची काळजी मात्र घ्यावा लागेल. म्हणजेच थोडक्यात तिकीट वाटप हे केवळ प्रदेश अध्यक्ष अथवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या हातात असू नये असं आपल्याला वाटतं? नाही, सर्वसमावेशक ते पार्लमेंटरी बोर्ड असतं, पण त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचा विचार घेतला पाहिजे. पार्लमेंटरी बोर्डामध्ये सुद्धा सगळ्या ते सर्वसमावेशक असलं पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल. एक छोटासा प्रश्न की या निवडणुकीला पार्श्वभूमी होती ती 8 नोव्हेंबरला झालेल्या 500 आणि 1000च्या नोटबंदीची. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळपास कोलमडल्यासारखी होती. शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागलं. परंतु त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात मतदान होताना कुठे झाला नाही, किंवा भाजप चौपट झालं नाही. असं आहे की हे नगरपालिकेची निवडणूक होती. नगरपालिकेमध्ये तुमच्या राष्ट्रीयकृत बँका होत्या, तिथे ATM होते. थोडा तिथे त्रास लोकांना झालाच. लाईनला उभे राहिले, कुणी मोठा उभा राहिला लाईनला अजून काही दिसला नाही. कोणत्या कॅमेऱ्यानं तो काही तसं शूट केलं नाही का फार मोठा माणूस आहे उभा राहिलाय त्याच्यातनी तो त्याच्याकरता पैसे काढण्याकरता गेलाय. ग्रामीण भागाचा विषय अत्यंत वेगळा आहे आणि तो महाराष्ट्र नाही देशाच्या बाबतीत सुद्धा विचार केला पाहिजे. एक तर तुम्ही सहकारी बँकेंना त्याच्या बाबतीत बाजूला ठेवलं. पतसंस्थांचं नेटवर्क सुद्धा खूप मोठं आहे महाराष्ट्रातल्या. ग्रामीण याच्यामध्ये त्यांचे ग्रुप्स आहेत, त्या पतसंस्था चालवतात आणि तिथं खूप मोठा व्यवहार चालतो. हा सगळा व्यवहार रोखीतनं चालतो आणि या व्यवहारातूनच महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराची गंगा उगम पावते. नाही, माझा अजिबात याचा आणि त्या भ्रष्टाचाराचा काही संबंध नाही. समजा माझ्याकडं असं आहे की माझ्या सुद्धा पतसंस्था ज्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये त्याला दूध सोसायटीला जोडून पतसंस्था आहे. 156 पतसंस्था, जवळपास 1500 कोटी रुपयाच्या ठेवी. शेतकऱ्याला पाहिजे 5000 रुपये लगेच पाहिजे, गाईला आजारी औषध तर लगेच तो जातो व्हाउचर करतो, लगेच 5000 रुपये मिळतात. असं रोजच्या व्यवहारातल्या त्या पतसंस्था आहे. भ्रष्टाचार माझ्या मते त्या काय फार असं निगडीत. पण त्याचा परिणाम कुठे निवडणुकीत भाजपच्या विरोधात झाला नाही. ही नगरपालिकेची निवडणूक होती. आज खूप कठीण परिस्थितीतून ग्रामीण भाग जातोय या नोटबंदीच्या याच्यामध्ये. तिथे काही व्यवस्था नाही, तिथे तुमचे नॅशनलाइज बँका नाही, तुमचे ATM नाही. तिथे ते कसं सहन करतात, कसे जगतायत ते. आज मजूर जो आहे त्याला पेमेंट द्यायचंय, कसं द्यायचं पेमेंट ते हा प्रश्न आहे त्या शेतकऱ्यापुढे सुद्धा. शेतीमाल जो आहे तो शेतीमाल आज शहरामध्ये खपत नाही, तो मातीमोल होतोय का. ह्या सगळ्याला उत्तर दुर्दैवानं शोधलं गेलेलं नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये. आणि या सगळ्याचा आवाज किंवा स्वर ठरायला किंवा ह्याची मशाल हाती घ्यायला काँग्रेसचं प्रादेशिक नेतृत्व, विरोधी पक्ष नेते कमी पडले. एक तर असं आहे की मीडियाने बी शहर कव्हर केले, त्या लाईन्स दाखवल्या. ग्रामीण भागातला तो मजूर, तो शेतकरी, त्याचे वरणारे प्रश्न थोडंसं तिकडं कॅमेरे जर पाठवले तर तिथले प्रश्न लक्षात येतील. आणि मीडिया ग्रामीण भागात कमी पडला असेल, परंतु ग्रामीण भागाचे प्रश्न मांडायला विरोधी पक्षनेतेही कमी पडले. या सगळ्यांनीच मांडले पाहिजे असं माझं मत आहे. त्यांची तर ती जबाबदारी आहे. प्रेक्षक, आपण पाहिलं की अत्यंत मृदू, मितभाषी आणि त्याहीपेक्षा सुद्धा कधीही कोणाला न दुखावताना गेले अनेक वर्ष राजकारण करणारे संगमनेरचे अत्यंत ताकदवर असलेले नेते, किंबहुना पश्चिम महाराष्ट्रावर ज्यांच्या कामाचा पगडा आहे असे बाळासाहेब थोरात आपल्या बरोबर होते. त्यांनी थेट पक्ष नेतृत्वावर राज्यातल्या हल्ला चढवलेला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी
सत्ताधाऱ्यांशी केलेल्या साठीलोट्याबद्दल त्याहीपेक्षा सुद्धा पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याबद्दल आपली उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या हटवण्याची मागणी जरी थेट करण्यात आली नसली तरी देखील परिस्थिती सुधारली नाही तर मात्र काँग्रेसला भवितव्य नाही अशा स्वरूपाचा सूतोवाच त्यांनी आज नक्की केलेला आहे. आज इतका प्रदीर्घ वेळ झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिला त्याबद्दल बाळासाहेब थोरात विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.